तर हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जो मी आधी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर, पण बाय मिस्टेक त्याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग झाली नव्हती. तर त्या कारणामुळे मी हा व्हिडिओ परत शूट करते. तर तुम्ही बघू शकतात की मी गव्हर्मेंट योजना, जे प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांचे, तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये आपण आपल्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन नाव रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला आपल्या डिलिव्हरीनंतर, बेबी झाल्यानंतर काही कागदपत्र जमा केल्यानंतर सेल्फ अटेस्टेड ते करायचे असतात व त्या अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करायचे असतात. आणि त्यानंतर आपल्याला हे बेबी केअर किट हे आपल्या महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आपल्याला ही जी पेटी आहे, बघू शकता तुम्ही, हिरव्या कलरची मोठी पेटी आहे, तर ही आपल्याला मिळते. तर जर तुम्हाला माहीत नसेल की याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं असतं किंवा ही पेटीचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, त्याचे कागदपत्र कसे असतात किंवा त्याची प्रोसिजर काय, तर जर तुम्हाला पूर्ण प्रोसिजरचं डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरही नवीन व्हिडिओ पूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल त्या व्हिडिओमध्ये. तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की ही जी पेटी आहे, बेबी केअर किट, महिला व बाल विकास, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्यांच्याकडून ही पेटी मला मिळाली आहे. तर ही पेटी कशी असते व त्यामध्ये काय काय बेबीसाठी प्रोडक्ट दिलेले असतात, आईसाठी काय प्रोडक्ट दिलेले असतात, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर पहिले तर तुम्ही बघू शकतात, ही जी आहे हिरव्या कलरची मोठी पेटी प्लॅस्टिकची आहेत. त्याला ब्लॅक कलरचे हे आहेत बटन्स, हे तुम्ही असं पॅक करू शकता, पॅकिंगसाठी आहेत तिन्ही बाजूंनी. आणि ही जी पेटी आहे ही एका पिशवीमध्ये मला मिळाली आहे. तर ही पिशवी बघू शकता तुम्ही, ही भरी मोठी पिशवी आहे. तर ह्या पिशवीमध्ये व्यवस्थित त्यांनी पॅक करून दिलेली असते. तर ह्या पेटी ज्या कागदामध्ये येते प्लॅस्टिकच्या, तर त्या कागदावर देखील बरेच काही शासनाचे नियम दिले गेलेले आहेत किंवा काय त्यांच्या योजना आहेत, तर सगळं त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन दिले आहे. आज हा प्लॅस्टिकचा पिशवी असते, त्याच्यामध्ये ती पेटी आपल्याला पॅक करून येते. तर तुम्ही बघू शकतात, हा जो पेपर आहे प्लॅस्टिकचा, त्याच्यावरती त्यांनी मेन्शन केलेले असते की बेबी केअर किट कंटेन्स, त्याच्यामध्ये काय काय आयटम्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा त्याची क्वांटिटी किती आहे किंवा किती आयटम्स टोटल ह्या बॅगमध्ये आहे, हे सगळं याच्यामध्ये इनलिस्ट केलेलं असतं. आणि खाली लिहिलं असतं की हे विकण्यासाठी नाही आहे, नॉट फॉर सेल, दिस बॅग इज अबाव 51 मायक्रॉन. तर तुम्ही बघू शकता, याच्यावरती सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपले सरकार देतं. तर पुढचा व्हिडिओ मी आता याच्या पुढे सविस्तर स्टार्ट करते, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेटीमध्ये काय काय प्रोडक्ट्स कसे आहेत किंवा त्याची क्वालिटी कशी आहे, तर ते तुम्हाला दिसेल. तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता, ही प्लॅस्टिकची पेटी आहे जी ग्रीन कलरची असते आणि हे त्याचे लॉक्स आहेत ब्लॅक कलरचे, तिन्ही बाजूनी लॉक्स येतात, तर ते तुम्ही लॉक करू शकता पेटी. तर सगळ्यात आधी ह्या पेटीमध्ये आपल्याला मिळेल ते आहे ही शीट, जी आहे प्लॅस्टिक मॅट बेबी क्विक ड्रायर वॉटरप्रूफ बेड प्रोटेक्टिंग मॅट. तर हे आहे वॉटरप्रूफ. तर बेबीनी जर सुसू केली तर तुमची गादी ओली होऊ शकते, त्या कारणास्तव हे शीट प्रोव्हाइड केली जाते. तर ही जी आहे शीट, ही वॉटरप्रूफ शीट आहे. तर ह्या पेटीमध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते वॉटरप्रूफ शीट आहे, जी की बरीच मोठी आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे आपला फर्स्ट प्रोडक्ट. सेकंड जो प्रोडक्ट येतो ती आहे ही जाळी. जसं मच्छर खूप असतात घरात, तर बेबीला मच्छर चावू नये, तर डेंग्यू होऊ नये किंवा कुठलाही मच्छर रिलेटेड त्रास किंवा दुसरं कुठलंही बारीक जीवाणू जंतू त्याचं इन्फेक्शन होऊ नये, त्यामुळे सरकार आपल्याला ही बेबी नेट प्रोटेक्टर जाळी ही प्रोव्हाइड करतं. तर मी तुम्हाला ही खोलून दाखवते, तुम्ही बघू शकता ही किती मोठी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ही जाळी एवढी मोठी आहे. ज्याला खाली अटॅचमेंट आहे, तर ती तुम्ही अशी टाकू शकतात आणि तुमचं बेबी कम्फर्टेबली त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल. त्याच्या साईजनुसारच ही छोटीशी अशी जाळी प्रोव्हाइड केलेली आहे सरकारने आपल्याला.
तर तिसरी गोष्ट ह्यामध्ये आहे, बेबीसाठी दिले त्यांनी क्लोथ्स. सरकार कपडे शासन प्रोव्हाइड करतं. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला प्लॅस्टिक पिशवीमध्येच येतं आणि त्या पिशवीवरती सुद्धा नेट क्वांटिटी दिली आहे किंवा बेबी केअर किटचं इनलिस्ट केलं आहे की किती प्रोडक्ट्स त्याला दिले. तर तुम्ही बघू शकता बेबी क्लोथ ड्रेस दोन क्लोथ ड्रेस येतील, बेबीचा एक टॉवेल येईल तो एक येईल आणि दुसरं आहे बेबी सॉक्स आणि मिटन्स म्हणजे त्याचे हँड ग्लोव्स आणि पायाचे ग्लोव्स येतात. तर त्याची क्वांटिटीसुद्धा दिली आहे, एक क्वांटिटी त्याच्यावर तिथे इनलिस्ट केलेलं आहे. तर मी तुम्हाला एक प्रोडक्ट ते जे आहे ड्रेस ते खोलून दाखवते. कानाचा पट्टा आहे तो आईसाठी दिला जातो, म्हणजे हा माझ्यासाठी आहे. तर कान आपण बांधतो डिलिव्हरीनंतर, तर त्यासाठी कानपट्टा प्रोव्हाइड केला आहे ह्या बेबी केअर किटमध्ये. आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता अजून एक प्लास्टिकचा पॅक आहे. तर त्याच्यावरती पण सरकारचा लोगो आहे किंवा बेबी केअर किटचं हे प्रोडक्ट्स आहेत. तर ते त्याच्यामध्ये इनलिस्ट केले आहेत की कुठले कुठले आयटम त्याच्यामध्ये दिले, किती आहेत आणि किती आहेत ते. तर तुम्ही बघू शकता याच्यावरती लिहिलं आहे की बेबीचं प्लास्टिक डायपर आहे, नॅपकिन आहे, वुलन फॅब्रिक स्कार्फ आहे, बेबी नेल क्लिपर आहे, नेल कटर आहे आणि थर्मोमीटर आहे. तर एक आपण ते खोलून तुम्हाला मी दाखवणार आहे की कुठल्या क्वालिटीचं सरकारने बेबीसाठी हे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खाली त्यांचा ॲड्रेस किंवा फोन नंबर सगळं दिलेलं आहे. तर जसं आपण बघितलं की प्रत्येक प्लास्टिक पिशवी जी सरकारने दिली आहे ते सगळ्यांवरती सरकारचं नाव आणि ते क्वांटिटी सगळं मेन्शन केलं आहे. तर हे सगळं बेबी केअर किटमध्ये प्रोव्हाइड झालेलं आहे. तर मी तुम्हाला डायपरची क्वालिटी पण दाखवते आणि थर्मोमीटर पण कसं दिलं ते पण आपण बघूया. तर हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे जे थर्मोमीटर आहे. फ्रेंड्स हे बघा तुम्ही बघू शकतात की हे जे थर्मोमीटर आहे तर हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि हे असं स्टार्ट होतं. तुम्ही बेबीच्या अंडरआर्म्समध्ये हे इन्सर्ट करून ठेवू शकतात आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे अलार्मिंग नाही आहे, म्हणजे विदाऊट अलार्म हे तुम्हाला काढायचं आहे. तर हे खूप चांगलं आहे कारण की बरेच अलार्म वाजतात त्याच्यामुळे पण बाळ घाबरतं. तर त्यामुळे सरकारने हे विदाऊट अलार्म असं थर्मोमीटर प्रोव्हाइड केलं आहे. तर हे खूपच छान आहे आणि नवीन आहे, तुम्ही बघू शकतात. तर याची क्वालिटी पण चांगली आहे. आणि त्याच्यानंतर हे बाळाची नखं काढण्यासाठी, छोटे बाळांची नखं ऑलरेडी खूप मोठे असतात, ते स्वतःला बोचकून घेतात, त्यामुळे ते बेबी नेल कटरसुद्धा सरकारने आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बेबी हगचे हगीज आहेत. तर याचे क्वांटिटी 2 आहेत. तर स्मॉल साईज आहे, ही बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे, हे मेन्शन केलं आहे. तर मला डायपरची क्वालिटी ही खूप आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता डायपरची साईजही मोठी आहे, म्हणजे आरामशीर 3-3.5 किलोच्या बाळालासुद्धा हे डायपर यूज होऊ शकतात आणि याची क्वालिटी खरंच चांगली आहे. तर सरकारने जे प्रोडक्ट्स ह्या बेबी केअर किटमध्ये प्रोव्हाइड केले आहेत ते सगळे अतिउत्तम आहेत आणि ती पेटीचाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज नंतर करू शकता बेबीचे इम्पॉर्टंट फाईल्स ठेवण्यासाठी किंवा बऱ्याच काही गोष्टींसाठी. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकतात. अजून बरेच प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला अजून सविस्तरपणे नीट सांगते. तर तुम्ही बघू शकतात हा जो आहे ड्रेस बेबीसाठी मिळालेला आहे. असे 2 ड्रेस आहेत. हे हँड ग्लोव्स आणि हातमोजे आणि पायमोजे आहेत. हा बेबीसाठी सरकारने दिलेला टॉवेल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता प्रत्येक कपड्यावरती सरकारचा जो लोगो आहे तो आहे, जेणेकरून आपण हे कोणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही, आपल्या बेबीसाठीच आपल्याला यूज करायला लागेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता बेबीसाठी ही गादी दिली आहे सरकारने, खूप मोठी आहे आणि ह्या साईजचं ते जे आहे वॉटरप्रूफ बेडशीट टाईप ते शीट दिले ते ह्या साईजमध्ये आहे. तर तुम्ही ते याच्यावरही आतरू शकता, म्हणजे जेणेकरून ही गादी ओली होणार नाही. त्यानंतर सरकारने आईसाठी एक कानटोपी दिली आहे. तर ती माझी मिसप्लेस झाली आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही, बट ती पण नेव्ही ब्लू कलरमध्ये ते कानटोपी आहे आईसाठी. आणि नंतर बाळासाठी हे खेळणे आहेत. तुम्ही बघू शकता 3 प्रकारचे खेळणे दिलेले आहेत. त्यानंतर येतं हा मऊ असा टॉवेल ब्लँकेट बेडशीट टाईप, मीन्स तुम्ही त्याला पांघरू शकता.
तुम्ही बघू शकता. तर ही आहे आपली सरकारची योजना पेटी, ज्यात सगळं काही मिळेल बेबीसाठी आणि आईसाठी. जास्त करून बेबी केअर किट आहे. बेबीच्या आवश्यकता ज्या गोष्टींची असते आफ्टर डिलिव्हरी बेबीसाठी, ते सगळे याच्यामध्ये बेबी केअर किटमध्ये सरकारने प्रोव्हाइड केलं आहे. तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही महाराष्ट्र शासन तर्फे घेऊ शकाल तर लाभ घ्या. आणि जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे आहे की कसं याचा लाभ घेऊ शकता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत, जे आईसाठी किंवा बाळासाठी ज्या योजना येतात सरकारकडून, किंवा कुठलेही त्याच्या बेबीसाठी, मी माझ्या बेबीसाठी जे प्रोडक्ट्स यूज करते चांगले वाईट, किंवा ऑनलाईन शॉपिंगने जे मला प्रोडक्ट्स स्वस्त मिळतात, ते सगळे डिटेल्स व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकते. तर जर तुम्हाला असेच बेहतरीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमीत कमी पैशामध्ये चांगले चांगले प्रोडक्ट मला जिथून मिळतात मी सगळे व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड करते. आणि जर तुम्हाला त्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तीही तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.